हे पीओपीचे मोल्ड आहेत. पीओपी कास्टिंग करण्यासाठी हे मोल्ड तयार असतात. ही आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड आहेत. जसे आपल्याला कास्टिंग करायचे त्या प्रकारचे मोल्डमध्ये आपण कास्टिंग करू शकतो. आज आपण मूर्तिकार त्यांच्याकडे भेट देण्यासाठी आलेलो आहोत. मेटू निर्मितीच्या जगा या उपक्रमाअंतर्गत आपण सचिन माझगावकर सर यांच्या एक मूर्तिकार मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतात. त्यांचा हा अनुभव आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याबद्दल सांगायला विशेष आवडेल की ते आधी आर्मीमध्ये होते आणि कलम ते आता क्षेत्रात आहेत. आपण काही क्षेत्रात असतो, अशा वेळेला दोन्ही सुद्धा व्यवसाय व्यवस्थितपणे करू शकतो. त्यांची ही कला आज आपल्याला पाहायला मिळेल. रबर मोल्डमध्ये आपल्याला जी मूर्ती त्या रबर मोल्ड तयार मिळत नाही. हे रबर असल्यामुळे ते तयार मिळत नाही. ज्याचे आपल्याला मोल्ड तयार करायचं आहे त्याच्यावर हे आम्हाला पातळ रबर मिळते कॅनमधून 5 लिटर 10 लिटर. त्या मूर्तीवर हे ज्या आकाराने हे पडद्या लावायला लागतात अगोदर. ह्याच्यावर जे हात ज्या साईडनं खुलणार आहे इथे एक कागद लावून हे कागद लावलेले. हे कागद लावल्यानंतर त्याच्यावर ब्रशनं हे आम्ही 10 ते 15 वेळा ब्रश लावायचा, परत उन्हात ठेवायचं. हे वाळल्यानंतर 10 ते 15 वेळा हे लावल्यानंतर शेवटी आपण हे रबर निघतोय 15-20 मिनिटांनी. म्हणजे 15 हात झाल्यानंतर त्यानंतर हे आपला मोल्ड तयार झाला. जवळपास 15 दिवस तरी हे करायला लागणार. 8 दिवसानंतर आपली मूर्ती तयार ज्यावेळी होत्या हे आता याच्यावर असते. याच्यावर हे आमचे पीस तयार होते. हे पीस कुठं बसणार आहे याचा, तर ज्याप्रमाणे हे पीस आपण त्यावर बसवू शकतो. हे पीस आता हे आम्ही रबर मोल्ड हे माझा मी स्वतः तयार केलेला आहे. ही आता एक फुटाची मूर्ती आपल्याला तयार करायची आहे. त्याप्रमाणे एक तांब्या पाणी घेतलं ते पीओपी प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे मिक्सिंग करायचं. हाताला तुम्ही ग्लोव्ज वगैरे काय घातलेले नाही? त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा हाताला काय त्रास वगैरे होत नाही का? करताना जाड थर ठेवायला लागतो अगोदर. जास्त पातळ नाही, म्हणजे मिडियम. पीओपीचे हे आपला पहिला थर झालेला आहे. की पहिल्या थरानंतर दुसरा थर मारण्यासाठी व नारळाचे जे केसर आहे हे आतून मिक्स करून लावण्यासाठी याला फक्त आता 10 ते 15 मिनिटं प्रत्येक पीओपीची वेगवेगळी सेटिंग असते. टायमिंगची ते 15 ते 20 मिनिट असते. त्याप्रमाणे आपण हे करतो. आपल्याला कास्टिंगचा दुसरा थर करण्यासाठी परत पीओपी तयार करायचे आहे. पीओपी तयार झाल्यानंतर ही नारळाची शेंडी यात भिजवून परत आपण गणपतीचा दुसरा थर तयार करणार आहे. त्यानंतर आता ही मूर्ती आपण मोल्डमधून बाहेर काढणार.
आता ही तयार केलेली कास्टिंगची मूर्ती आता जी आपण व्हिडिओमध्ये बघितलेली आहे ही मूर्ती POPची आहे. त्याची जी मॉडेल POPचं अगोदर सुकलेलं मॉडेल आहे आणि ही शाडू मातीची मूर्ती आहे. त्याची फिनिशिंग झाल्यानंतर पुढील कलर काम म्हणजे होईल. कच्ची मूर्ती तयार झाल्यानंतर पहिला अगोदर व्हाईट वॉश होते. बॉडी कलर ग्लॉसी बॉडी कलर रेडीमेड असते, तयार मिळते. या गनमध्ये घेतल्यानंतर आता ते त्याच्यावर बॉडीचं पूर्ण बॉडी कलर झाल्यानंतर आता हे पेन गन आहे. पेन गन आर्ट मास्टरची पेन गन मिळते. हे पेन गनमधून लहान कलरच्या बॉटलमधून कलर त्याच्यावर वेगवेगळे कलर मारले जातात. त्याला तेवढी जी लेखणी चालू ही पूर्ण करायची. आणि वरची जास्त काळी एकदम ही फेंट येणार, ही डार्क येणार आणि त्याच्यापेक्षा ही वरची डार्क येणार. तुमचे नाव काय? सचिन बाळासाहेब माजगाव. तुम्ही कोठे कोठे मूर्त्या विकता? कनेरीवाडी, कनेरी असे विविध भागात आपल्या इथे मूर्त्या जातात. कोची शेगाव अशा या ठिकाणी ग्रामीण इलाक्यामध्ये आमचे फक्त गणपती विकले जातात. मूर्ती बनवण्यासाठी किती खर्च होतो? मूर्ती बनवण्यासाठी असं साईजवर त्याचे खर्च जातात. जशी मूर्ती आहे, जशी लहान आहे त्याची साईज तरी ती सरासरी एक फुटाची मूर्ती तरी 50 ते 75 रुपयेपर्यंत खर्च होतो. इथे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या बनवता? आपल्या इथे गणपती, दुर्गामाता आणि शिवाजी महाराजांचे पुतळे असे वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्याही जे नवीन पेन मॉडेल आहेत, पेन मॉडेलचे आपल्याकडे जरी फोटो घेऊन जरी आले तरी आम्ही मूर्त्या तशा बनवून देतो. या व्यवसायाची पूर्ण आवड असल्यामुळे मी हा व्यवसाय करतो. मूर्ती बनवण्यासाठी त्यामध्ये कोणकोणते पदार्थ मिळवतात? मूर्ती बनवण्यासाठी पीओपीची मूर्ती करायची असेल तर POP प्लॅस्टर आणि जर शाडूची गणपती करायची असेल तर शाडू माती. हा व्यवसाय कोणत्या साली सुरू केला? मी हा व्यवसाय तरी 2011 पासून करतो. मूर्ती तयार करण्यासाठी काय काय लागते? मूर्ती तयार करण्यासाठी POP प्लॅस्टर, जर शाडूची मूर्ती करायची असेल तर शाडू प्लॅस्टर आणि नारळाची केसर यापासून मूर्ती तयार केली. शिकण्यासाठी कोणता कोर्स करावा? 10वी 12वी नंतर GD कोर्स कोल्हापूरमध्ये कलानिकेतन महाविद्यालय आहे. तिथे GD म्हणून एक आमचा कोर्स आहे कलानिकेतन. हा कोर्स करावा. याआधी तुम्ही कोणते काम करत होता? या अगोदर मी आर्मीमध्ये होतो 10 वर्षे. त्यानंतर मी घरगुती आपल्याला व्यवसाय आहे त्यामुळे मी शिकलेलो वडिलांच्याकडून शिकलेलो आहे. तुम्ही मूर्ती बनवायला कोणकोणते साहित्य वापरता? मूर्ती बनवायला POP प्लॅस्टर, गोल्ड आणि तिथे आपले शेंदीचे हे असते नारळाच्या शेंदीच्या केसर काढलेले ही मूर्ती बनवण्यासाठी लागतात. तुम्ही मूर्तीचा साचा कुठून बनता? मूर्तीचा साचा आपण स्वतः तयार करायला लागते. ते कुठेही विकत मिळत नाही. आपण ते मोल्ड इथेच तयार करून त्यानंतर मूर्त्या त्यातून काढल्या जातात. मला एक मूर्तीला किती वेळ लागतो? 3 ते 4 तास लागतात. येथे तुम्ही कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बनवता? मूर्त्यांचे दगडूशेठ, लालबाग आणि पाटील गणपती, नवीन पेन मॉडेल, मुंबईचे पेन मॉडेल असे विविध प्रकारचे
मॉडेल आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्लॅस्टर प्लॅस्टर ऑफ पॅरिस आम्हाला कोल्हापूर इथे मिळतं. शेतातल्या मातीपासून गणपती बनवतात. बनवते. कनेरीवाडी विद्या मंदिर कोल्हापूर यांचे 5वीचे विद्यार्थी आज आमच्या ठिकाणी हे आमचे गणपती मूर्तीचे कास्टिंग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याबद्दल आल्याबद्दल आपली शाळेचे मी धन्यवाद देतो.